आज सुरुवात माझी देवपूजापासून करते. कसं घरात दिवा लावलेला असला, उदबत्ती लावलेली असते, घरात असं प्रसन्न पण वाटतं. तर बघा हे आपले झालेले आहेत आप्पे. बघा कलर पण कसा आलेला आहे त्याला. तर मग झाडांना पाणी घालते. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी संचिता खांडेकर तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते. आता वाजले आहेत सकाळचे 9. तर मी आज सुरुवात माझी देवपूजापासून करते. कसं घरात दिवा लावलेला असला, उदबत्ती लावलेली असते, घरात असं प्रसन्न पण वाटतं आणि छान पण असं घरात आल्यानंतर असं उदबत्तीचा वास ते नाही यायल्यानंतर छान वाटतं. म्हणून मी आजची सुरुवात देवपूजापासूनच करणार आहे. आता वाजलेले आहेत 9. तर म्हणलं अगोदर देवपूजा, मुलं गेले सुद्धा गेल्या शाळेत, पप्पा पण गेले गाडीवर. पण म्हणलं आता आपण देवपूजापासून सुरुवात करावी. चला तर मग आता माझी देवपूजा झालेली आहे. तर मी देवासमोर दिवा लावून घेते. उदबत्ती पण करते. उदबत्ती देवापाशी लावून देवाला साखर पण ठेवते नैवेद्यासाठी. चला तर आता ही पाणी आहे ती मी झाडं लावलेले आहेत कुंडीत छोटे छोटे, त्या झाडाला टाकून देते. बाहेर ऊन असं मस्त पडलेलं आहे. मी चला तर मग झाडांना पाणी घालते. बघा मी झाडं लावलेली आहेत ती छोटे छोटे. ही तुळस आहे, हा मोगरा लावला होता आणि हे मनी प्लॅन आहे, ही जास्वंदी पण आहे लावलेली ती झाडं छोटे छोटे. चला तर मग माझी आता देवपूजा झालेली आहे. तर आता मी काय करते, एकटीच असल्यामुळं आता नाश्त्याला तर काय बनवत नाही. तर मला तर रात्रीचं भात आहे तो मी आता गरम करून नाश्त्याला घेते काही करून. कारण मुलं पण आता शाळेत गेले आहेत आणि ही पण गेले, तर त्याच्यामुळे नाश्ता काय करतच नाही. नाश्त्याला असं म्हणजे काय असं भाजी चपाती तीच खाऊन घेते. पण रात्रीचं भात शिल्लक आहे त्याच्यामुळे आता मी ते गरम करून घेते. चला तर मग आता भात गरम करून घेते रात्रीचा. हे बघा ह्या रात्रीचा भात होता कसा शिल्लक, तर म्हणलं हा भात गरम करून घ्या. त्यासाठी टमॅटो कांदा ते लागणारं कापून घेतलं होतं. आणि मी काय करते माहिती का, हा फ्राईड राईस मसाला त्याच्यातही करते. म्हणजे मुलांना पण आवड होती, चवीला पण छान लागतं, मुलं पण आवडीनं खातात आणि आपल्याला पण खायला छान लागतं. तर मी हे करून बघा, हे भात रेसिपी करून शिळ्या भातासाठी हा मसाला भेटतो, तो मसाला टाकायचा, फ्राईड राईस मसाला म्हणतात त्याला. चला तर आपली कढई गरम झालेली आहे. तर मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. शक्यतो भात असं म्हणजे राहतच नाही आमच्यात शिळा, पण रात्री नाही खाल्ल्यामुळं तो शिल्लक राहिला तर फेकून पण द्यावं वाटत नाही. मी असं अन्न वेस्ट नाही घालवत, त्याच्यामुळे म्हणलं ते गरमच करून जिरी मोहरी टाकलेली आहे. आता पण आपली जिरी मोहरी तडतडलेली आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालते. त्यात कांदा पण घालून घेतलेला आहे. चला तर मग आता आपला कांदा लाल झालेला आहे. त्याच्यात आता मी हे टोमॅटो पण ते छान येते बरं. टोमॅटो टाकायचं. टोमॅटो पण आपला तर लाल रंगावरती बऱ्यापैकी झालेला आहे. कटाकटच ठेवते मी, छान लागतो. त्यात थोडीशी हळद टाकते आणि हा मसाला पण टाकून देते.
त्याच टाकायचं ना, त्या मसाल्यात अगोदर मीठ राहतं त्यामुळे मीठ नाही टाकायचं. तर ते झालेलं आहे, तर ते भात मिक्स करते. आता मी याला घालून घेते. भात शक्यतो फेकून पण नाही देण्याची गरज लागत नाही, खायला पण येतो. बघा हा आपला झालेला आहे गरम भात. आता मी नाश्ता करून घेते. चला तर मग मला आता नाश्ता वगैरे झालेला आहे, तर आता बाकीची कामं करून घेते मी. दाखवते तुम्हाला माझा कसा पसारा त्यांनी पडलेला आहे ते. आता मी ती कामं करून घेते. आणि आज आहे शनिवार, त्याच्यामुळं सूर्याची शाळा पण लवकर सुटणार आहे, त्याला पण आणायला जायचं आहे मला. तर मी त्याला घेऊन त्याला आल्यानंतर परत मी तुमच्याशी बोलते. तर बघा का पसारा कसा पडलेला आहे. किचन वाटतं ते पण मला साफ करून घ्यायचं आहे. भात पण ते पण साई सांडलेलं आहे. तर मी आता आवरून घेते. बघा एक काम पसारा पण तसाच पडलेला आहे, देवापाशी पण मी केलेलं. अगोदर सगळ्यात अगोदर आता मी झाडून त्याला घेते, कपडे ते धुते, आणि नंतर त्याला घेऊन येते. त्याला घेऊन आल्यानंतर मी तुमच्याशी नंतर बोलते. तर फ्रेंड्स, मग मी आता सूर्याला घेऊन आलेलं आहे स्कूलमधनं. आता त्याच्यासाठी खायला करायचं आहे मला. तर मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय खायला बनवते ते. तर हे बघा, हे आहे इडलीचं पीठ. तर मी जे आप्पे बनवणार आहे, तर ना सूर्याला इडलीपेक्षा आप्पे खूप आवडतात, तर मी त्याच्यासाठी आप्पे बनवणार आहे. तर मी तुला सगळ्यात अगोदर तर बघा मी त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरचीची 2 चिरून घेतले आहे तर मिक्स करण्यासाठी. तर मी आता हे सगळं मिक्स करून घेते. कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची मी ती वाटून टाकली तरी पण चालते बरं, पण मी मुलं खातात ना, मग ती बाजूला साईडला पण काढून टाकाली, त्याच्यामुळं मी केले. मिक्स नको म्हणतं करायला, त्याच्यात साईडला केलं की कसं येऊन जातं, काढता येते बाहेर. तर मी आता यात मीठ आपल्या चवीनुसार तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मीठ टाका. मीठ आणि थोडं खाण्याचा सोडा टाकून सोडा पण टाकून मिक्स करून घेते. आता मी जिरी मोहरीची फोडणी देऊन ह्याच्यात मिक्स करून घेते जिरी मोहरीची फोडणी. तर तुम्ही तडका देण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल घालून घेते. त्याला तुम्ही जिरी मोहरी घालून घेते. कढीपत्ता पण थोडासा, कढीपत्ता पण टाकायचं, छान लागते कढीपत्त्याला. तर आता मी यात मिक्स करून घेते. सर्व बॅटर मी एकत्र मिक्स करून घेते. तोपर्यंत मी आता हे आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे गरम झालेलं आहे आप्पे पात्र आपलं. तर थोडं तेल सोडते मी. तर ते आपलं बघा तेल पण त्याच्यात गरम झालं आहे. तर ते पिठात आहे मी ते करून बघा केलेलं आहे. आणि त्याला झाकून ठेवते, म्हणजे होऊन जातं थोड्या 5 मिनिटांनी. चला तर मग आता बघू आपलं झाले का काय झाले ते.
झालेले आप्पे बघा. तर बघा हे आपले झालेले आहेत आप्पे. बघा कलर पण कसा आलेला आहे त्याला. चला तर मग मी आता मुलांना खायला करून दिलेलं आहे. तर आता मला क्लासला पण नेऊन सोडायचं आहे. तर जर तुम्हाला आप्पे बघा आवडले जर असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्यासाठी चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चल उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.